लगातार अपने शैक्षणिक गुणवत्ता के लिए प्रसिद्ध वाशी स्थित एग्नेल स्कूल ऑफ लॉ ने 8 वर्षों के अपने एजुकेशन पैटर्न, प्रैक्टिकल ट्रेनिंग के साथ लॉ स्टूडेंट्स को क्वालिटी एजुकेशन मुहैया कर एजुकेशन फील्ड में एक नया बेंचमार्क सेट करते हुए मुंबई विद्यापीठ में डंका बजाया है। एग्नेल स्कूल ऑफ लॉ की छात्रा अथीरा नायर ने BA LLB में मुंबई विद्यापीठ के सभी लॉ कॉलेजों को पछाड़कर 500 में से 430 अंकों के साथ मुंबई विद्यापीठ में टॉपर रही हैं। तो वहीं BNSS अर्थात भारतीय नागरिक न्याय सुरक्षा संहिता विषय में भी उन्होंने मुंबई विद्यापीठ में टॉप किया है। वहीं इसी कॉलेज की हुडा जावेद काड़ोखे ने मुंबई विद्यापीठ में 500 में से 425 अंकों के साथ दूसरे पायदान पर रही हैं। वहीं PIL विषय में मुंबई विद्यापीठ में वह तीसरे पायदान पर रही हैं। तो वहीं एग्नेल स्कूल ऑफ लॉ की छात्रा मानसी शिंदे ने मुंबई विद्यापीठ में 414 अंकों के साथ 5वें स्थान पर, तो वहीं उन्होंने CPC अर्थात सिविल प्रोसीजर कोड विषय में मुंबई विद्यापीठ में सब्जेक्ट टॉपर रही हैं। साथ ही एग्नेल स्कूल ऑफ लॉ के एक और विद्यार्थी शुभम सालुंखे ने IOS विषय में मुंबई विद्यापीठ में टॉप कर एग्नेल स्कूल ऑफ लॉ कॉलेज का दबदबा दिखाया है। एक साथ इतने कीर्तिमान हासिल करने वाले इन सभी छात्रों का एग्नेल स्कूल ऑफ लॉ के मैनेजिंग कमेटी डायरेक्टर डॉक्टर अमरीश पटनीगिरे और प्राचार्य ने अभिनंदन करते हुए छात्रों की मेहनत और डेडिकेशन को सराहा। बता दें कि एग्नेल स्कूल ऑफ लॉ के डायरेक्टर डॉक्टर अमरीश पटनीगिरी ने एक मजबूत बैकबोन की तरह खड़े होते हुए एग्नेल स्कूल ऑफ लॉ के समस्त छात्रों को बेहद अलग अंदाज में न केवल प्रैक्टिकल लर्निंग के साथ विभिन्न सुविधाओं से युक्त क्वालिटी एजुकेशन प्रदान करने में अहम योगदान दिया, बल्कि अनुभवी फैकल्टी मेंबर्स के डेडिकेशन ने लर्निंग को नेक्स्ट लेवल में ले जाने में कामयाबी हासिल की और इतने टॉपर्स के साथ महज 8 वर्षों में दिग्गज लॉ कॉलेजों के रूप में खुद को साबित कर दिखाया है। इस दौरान नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए डॉक्टर अमरीश पटनीगिरी ने सभी छात्रों का अभिनंदन करते हुए कहा कि इन छात्रों ने न केवल कॉलेज का गौरव बढ़ाया है, बल्कि शिक्षा का दर्जा भी बढ़ाया है। मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 65 लॉ कॉलेजेस आहेत। या नवी मुंबई फादर एग्नेल लॉ स्कूलला फक्त 7-8 वर्ष झालेले आहेत। BA LLB मध्ये जो 9 सेमिस्टरचा रिझल्ट लागला, आम्हाला अभिमान आहे की आमच्या कॉलेजच्या विद्यार्थिनी अथीरा नायर या मुंबई विद्यापीठामध्ये टॉपर आलेले आहेत। त्याचबरोबर फक्त ते टॉपरच नव्हे, परंतु भारतीय नागरिक न्याय सुरक्षा संहिता या विषयामध्ये सुद्धा ते टॉपर आहेत। आणि हुडा जी आहे आमची दुसरी विद्यार्थी, ही मुंबई विद्यापीठात सेकंड आहे। त्याचबरोबर मानसी शिंदे जी आहे ती सिव्हिल प्रोसिजर कोड या विषयामध्ये टॉपर आहे आणि शुभम साळुंके हा इंटरनॅशनल जो स्टॅच्यूट हा विषय आहे त्याच्यात टॉपर आहे। अभिमानास्पद आहे की विद्यार्थ्यांनी या कॉलेजला गौरव आणलेला आहे। त्याचबरोबर जे शिक्षणाचा दर्जा आहे या कॉलेजचा तो अजूनही चांगल्या पद्धतीने उत्तम होत आहे। फॅकल्टीने भरपूर मेहनत घेतली, त्यांचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही अभिनंदन करतो। वहीं उन्होंने एग्नेल स्कूल ऑफ लॉ द्वारा शुरू विभिन्न कोर्सेज की जानकारी देते हुए एग्नेल स्कूल ऑफ लॉ की विशेषताओं पर भी प्रकाश डाला। लॉ कॉलेज मध्ये BLLB आहे, 3 वर्षाचा LLB आहे। आम्ही सायबर क्राईमचा सुद्धा कोर्स चालू केलेला आहे। त्याच्यानंतर कॉर्पोरेट लॉचा सुद्धा कोर्स चालू केलेला आहे। त्याच्यानंतर नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पहिलं ज्युडिशरी जे कॉलेज आहे आम्ही चालू केलेलं आहे, ज्युडिशरी क्लासेस। तर मॅनेजमेंट तर्फे चांगलं प्रोत्साहन आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगली, आमची लायब्ररी चांगली इक्विप्ड आहे। त्याचबरोबर ज्या फॅसिलिटीज आहेत कॉलेजमध्ये त्या फार उत्तम आहेत। उन्होंने आगे कहा कि एग्नेल स्कूल ऑफ लॉ का एक ही मोटिव है, शिक्षा को प्राधान्यता देना और पेरेंट टीचर्स मीट के साथ इंटरैक्शन बढ़ाना और छात्रों की प्रगति को सुनिश्चित करना। लॉ कॉलेज मध्ये म्हटलं गेलं तर तुम्हाला माहिती आहे फादर एग्नेल संस्थेमध्ये शिक्षणाला महत्त्वाचं प्राधान्य आहे आणि इथे जे शिकवलं जातं, इथे जे शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये गांभीर्य जास्त आहे
मुलांचा अटेंडन्स असो, पीटी असो, कुठलेही लॉ कॉलेज पॅरेंट टीचर मीट घेत नाही, पण हे कॉलेज पॅरेंट टीचर मीट घेतात, जेणेकरून इंटरॅक्शन चांगलं होईल आणि मुलांची प्रगती चांगली होईल। वहीं एग्नेल स्कूल ऑफ लॉ के प्राचार्य डॉक्टर राजेश साकरे ने कहा कि डॉक्टर अमरीश पटनीगिरी की उचित मार्गदर्शन में तकरीबन 65 लॉ कॉलेजों को पछाड़कर महज 8 वर्षों में एग्नेल स्कूल ऑफ लॉ के विद्यार्थियों ने प्रगति कर अपना डंका बजा दिया है। आज बघायला गेलं तर आपल्या एग्नेल स्कूल ऑफ लॉ मधले मुंबई विद्यापीठामध्ये 65च्या वरती लॉ कॉलेजेस आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं एग्नेल स्कूल ऑफ लॉ फक्त 8 वर्षांमध्ये एवढी मोठी प्रगती केली की त्याच्यामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये पहिला आणि दुसरा जो नंबर आहे तो आपल्या कॉलेजच्याच विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि एवढं मोठं अचीवमेंट 8 वर्षांमध्ये म्हणजे हे खूप मोठं उत्तुंग शिखर गाठण्याचे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षक वर्ग आणि आमचे कॉलेजचे जे डायरेक्टर आहेत, रिटायर्ड मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आहेत अमरीश पटनीगिरी सर, तर त्यांचं हे मुलाचं मार्गदर्शन आहे, त्याच्यातनं हे उत्तुंग शिखर विद्यार्थ्यांनी प्राप्त। वहीं मुंबई विद्यापीठ के टॉपर रहे छात्रों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा, एग्नेल फैमिली कॉलेज के फैकल्टी मेंबर्स और पेरेंट्स द्वारा प्रदान विजन और मोटिवेशन के कारण वह टॉपर रहे। My name is Huda Javed Kalokhel. I have secured second position in Mumbai University. First of all, I'd like to thank Allah Subhanahu wa Taala for giving me this opportunity to stand in front of you all with this achievement. And this achievement is not alone mine. This is the reflection of the support and guidance I have received from my parents, my teachers, director, sir, principal, and my friends. So thank you all of you. I have scored 5th rank in the Mumbai University and I'm also the subject topper in the Civil Procedure Code. I'm feeling so happy and I want to thank you to my family and also the Agnel family also. They have provided us with best guidance, the subject tips, how to write the exams, how to write the paper, etc. So that helps us to write the excellent papers. एग्नेल स्कूल ऑफ लॉ मध्ये प्रत्येक प्रोफेसर, स्टाफ आणि मॅनेजमेंट वाल्यांनी सगळ्यांनी आम्हाला मोटिवेट केलं, एनकरेजमेंट दिलं की एग्नेल स्कूल ऑफ लॉ मधले युनिव्हर्सिटी टॉपर्स पाहिजेत आणि आमच्या कॉलेजवाल्यांनी आम्हाला एक चांगलं विजन दिलं, मोटिवेशन दिलं, जेणेकरून आज आम्ही सगळे टॉपर झालेलो आहोत। पहिलं तर एक्सपेक्टेशन नव्हतं की अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये IOS मध्ये मला फर्स्ट रँक भेटेल। सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की जेव्हा पण तुम्ही युनिव्हर्सिटीची एक्झाम देता तर पहिला मेन कंपोनेंट पेपरचा तुमचा असा असला पाहिजे की तुम्ही क्वालिटीवरती फोकस केलं पाहिजे आणि तुमचा पहिला प्रायोरिटी असा पाहिजे की तुमचं रिप्रेझेंटेशन आणि हँडरायटिंग दिस शुड बी युअर टॉप प्रायोरिटी। आणि जेव्हा तुमचं प्रेझेंटेशन पेपरमध्ये चांगलं असतं तेव्हा जो पेपर चेकर किंवा मॉडरेटर असतो मग तो पण इंटरेस्ट घेतो आणि तो मग त्या मार्गदर्शनाखालीच तुम्हाला चांगले मार्क्स देतो। सो रिप्रेझेंटेशन इज द बेस्ट ॲबिलिटी टू स्कोर गुड मार्क्स इन युनिव्हर्सिटी एक्झाम। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।